नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 5.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. आणि मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने 33 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 मे 2025. चला आता बोलूया शुक्रा फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.95%, DISची होल्डिंग आहे 0.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 48.93%. आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 मार्च 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 मार्च 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 20 मार्च किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. ग्रीनलॅम्प इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.98%, FISची होल्डिंग आहे 1.78%, DISची होल्डिंग आहे 15.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 31.51%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 मार्च 2025. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.57%, FISची होल्डिंग आहे 13.81%, DISची होल्डिंग आहे 14.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.28%. आणि मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने 11 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 20 मार्च 2025. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, FISची होल्डिंग आहे 18.04%, DISची होल्डिंग आहे 17.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.80%. आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने 3.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 19 मार्च 2025. चला आता बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 9.52%, DISची होल्डिंग आहे 14.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.02%. तर मित्रांनो, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 4.5 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 18 मार्च 2025. चला आता बोलूया शेफलर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.13%, FISची होल्डिंग आहे 4.72%, DISची होल्डिंग आहे 15.60% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.51%. आणि मित्रांनो, या कंपनीने 28 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 एप्रिल 2025. आता बोलूया सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे
0.42%. DISची होल्डिंग आहे 25.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.84%. मित्रांनो, सनोफी कन्झ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडने 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 एप्रिल 2025. चला आता बोलूया रेल्वे कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%. FISची होल्डिंग आहे 3.34%. DISची होल्डिंग आहे 0.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.45%. आणि मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 2 एप्रिल 2025. चला आता बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.64%. FISची होल्डिंग आहे 7.55%. DISची होल्डिंग आहे 12.69% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.13%. आणि मित्रांनो, क्रिसिल लिमिटेडने 26 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 एप्रिल 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.